सो हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. आता ह्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे रिफ्रॅक्शन थ्रू कर्व्ड सरफेस. आतापर्यंत जे आपण बघितलेलं आहे रिफ्रॅक्शन थ्रू प्लेन सरफेस बघितलेलं आहे. याच्यामध्ये आपण प्लेन सरफेस कडून झालेलं रिफ्रॅक्शन, याच्यामध्ये प्रिझमचं आपण डिटेलमध्ये बघितलं, डिस्पर्शन ऑफ प्रिझम बघितलं, डेव्हिएशन बाय प्रिझम बघितलं. त्याच्यानंतर आपण डिस्पर्शन ऑफ प्रिझम वरती, डेव्हिएशन ऑफ प्रिझम वरती प्रॉब्लेम सॉल्व्ह करून आता जे रिफ्रॅक्शन स्टडी करतोय आपण, हे रिफ्रॅक्शन स्टडी करायची वेळ आलेली आहे. रिफ्रॅक्शन थ्रू कर्व्ड सरफेस, रिफ्रॅक्शन थ्रू कर्व किंवा स्फेरिकल सरफेस म्हणून स्फेरिकल सरफेस. ओके, ठीक आहे. बघा थोडस या पॉइंट मध्ये किंवा या कन्सेप्ट मध्ये आपल्याला काय बघायचं आहे. आतापर्यंत आपण जो सरफेस आहे, इंटरफेस आहे, तो प्लेन घेतला होता. इथं वरती एक मीडियम, खाली एक मीडियम, बरोबर. एक रे ऑफ लाईट इन्सिडेंट करत होतो आणि हा असा रिफ्रॅक्टेड झालेला होता, बरोबर. किंवा हा प्रिझम जरी घेतला तरी प्रिझमचा जो हा इन्सिडेंट रे तो कशावरती जात होता, या प्रिझमच्या ह्या साइड वरती जात होता. हा सरफेस कसला प्लेनच आहे. म्हणजे आतापर्यंत सगळं जे रिफ्रॅक्शन स्टडी केलेलं आहे ते रिफ्रॅक्शन थ्रू प्लेन सरफेस स्टडी केलेलं आहे. नाउ वी फर्स्ट टाइम वी विल स्टडी द रिफ्रॅक्शन थ्रू स्फेरिकल सरफेस. मग स्फेरिकल सरफेस कडून होणारं रिफ्रॅक्शन, मग ह्याच्यावरती लॉज वेगवेगळे अप्लाय करू शकतो आपण. हे डिटेलमध्ये स्टडी करायचं. मी एक एक्झाम्पल म्हणून एक डेरिव्हेशन बघायचं आपल्याला रिफ्रॅक्शन थ्रू स्फेरिकल सरफेसचं. एक मी स्फेरिकल सरफेस कन्सिडर करतो बघा. इथं हा एक स्फेरिकल सरफेस आहे, बरोबर. आणि हा जो स्फेरिकल सरफेस आहे, ह्या स्फेरिकल सरफेसचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे म्यू, बरोबर, किंवा μ2 घेऊया. ओके. आणि हा जो आहे हा काय कर्व्ड सरफेस, स्फेरिकल सरफेस आहे. आता ज्या स्फिअर पासून हा कर्व्ड पार्ट बनवलेला आहे त्या स्फिअरचा, बरोबर, सेंटर म्हणजेच हा येणार आहे सेंटर ऑफ कर्वेचर. बघा ही जी लाईन येणार आहे याला आपण काय म्हणतो, प्रिन्सिपल ऍक्सिस. बघा आठवते का, मिररच्या केसमध्ये सुद्धा आपण स्टडी केलेला होता. बघा मिररच्या केसमध्ये ही समजा एखादी मिरर घेतली आपण, बरोबर. समजा ही कॉन्व्हेक्स मिरर घेतली होती. ही काय, हा काय येत होता, प्रिन्सिपल ऍक्सिस येत होता. ही कॉन्केव्ह मिरर बघितलेली होती, हा सुद्धा काय येत होता, प्रिन्सिपल ऍक्सिस होतं. ह्याला आपण काय म्हणायचो, पोल म्हणायचो, बरोबर. आणि ज्या स्फिअर पासून ही कॉन्केव्ह मिरर किंवा कॉन्व्हेक्स मिरर बनवलेली आहे त्या स्फिअरचा सेंटर म्हणजे आपण म्हणत होतो सेंटर ऑफ कर्वेचर. तर मग इथं सुद्धा एक स्फेरिकल पार्ट आहे. मग ह्या स्फेरिकल पार्टचा सुद्धा सेंटर येणार आहे. ह्या सेंटरला सुद्धा काय म्हणणार आपण, सेंटर ऑफ कर्वेचर असं म्हणणार आहे. तर लिहून ठेवूया, C इज इक्वल टू सेंटर ऑफ कर्वेचर. ओके, ठीक आहे. हा काय आहे, तर हा आहे ऍक्सिस, प्रिन्सिपल ऍक्सिस. ओके, जसं आपण इथं कॉन्केव्ह मिरर किंवा कॉन्व्हेक्स मिररच्या केसमध्ये म्हणत होतो की प्रिन्सिपल ऍक्सिस काय आहे. ओके, मग हा जो आहे ह्याला आपण काय म्हणत होतो, पोल म्हणत होतो. मग इथं काय पोल येईल रे, हा पोल आहे बघा, दिस इज द पोल. ओके, बर. मग पोल आणि सेंटर ऑफ कर्वेचर, पोल आणि सेंटर ऑफ कर्वेचर ह्या मधल्या डिस्टन्सला आपण काय म्हणायचो रे, रेडियस ऑफ कर्वेचर. मग इथून पोल पासून ते सेंटर ऑफ कर्वेचरचं जे डिस्टन्स आहे याला काय म्हणणार आहे मी, रेडियस ऑफ कर्वेचर. ओके, मग P इज इक्वल टू येणार आहे पोल, त्याच्यानंतर R ला म्हणणार आहे मी रेडियस ऑफ कर्वेचर. ओके, ठीक आहे. मग आता ह्याच्यानंतर बघूया प्रिन्सिपल ऍक्सिस फॉर P आपण कन्सिडर केलाय. मग आता ज्या केसमध्ये, ज्या समजा इथं दोन मीडियम आहेत, बघा हे एक मीडियम आहे आणि ह्याच्या आतल्या बाजूला हा म्हणजेच हा जो स्फेरिकल सरफेस आहे हा एक स्फेरिकल सरफेस वेगळं मीडियम आहे. मग समजा हे मीडियम आहे ज्याच्यामध्ये समजा आपण ऑब्जेक्ट ठेवला आहे. या O पॉइंटला मी असा ऑब्जेक्ट ठेवलेला आहे, O ला ऑब्जेक्ट म्हणूया आपण. ओके, मग O पॉइंटला ऑब्जेक्ट ठेवलाय. हा ऑब्जेक्ट जो ठेवलाय तो ह्या μ2 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असलेल्या मीडियम मध्ये ठेवलाय का, नाही ठेवलेला. अदर दॅन μ2 म्हणजे बाहेर ठेवलाय. म्हणजे ज्या मीडियम मध्ये हा ऑब्जेक्ट ठेवलाय त्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय आपण लेट करूया, μ1. बघा मग आता मला सांगा, ऑब्जेक्ट कडून रे ऑफ लाईट निघणार आहे, असा जाईल, बरोबर. एक रे ऑफ लाईट अलॉंग द प्रिन्सिपल ऍक्सिस जाईल, तो विदाउट एनी डेव्हिएशन सरळ निघून जाणार आहे. हा सरळ निघून जाणार विदाउट एनी डेव्हिएशन. तुम्हाला माहित आहे अलॉंग द प्रिन्सिपल ऍक्सिस गेलेला रे त्याचं काय होत नाही, रिफ्रॅक्शन होत नाही, बरोबर. तो विदाउट एनी डेव्हिएशन सरळ निघून जातो. मग इन्सिडेंट रे जो आहे O टू M ला आपण म्हणूया इन्सिडेंट रे, OM ला काय म्हणूया रे, इन्सिडेंट रे. ओके, इन्सिडेंट रे. मग मला सांगा इन्सिडेंट रे कोणत्या मीडियम मध्ये आहे, ज्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ1 आहे. ओके, μ1 ला आपण काय लेट करतोय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ दॅट मीडियम in which incident ray present. ओके,
इन्सिडेंट रे ज्या मीडियम मध्ये आहे त्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय कन्सिडर करायचा, μ1 कन्सिडर करायचा. लक्षात ठेवा, इन्सिडेंट रे ज्या मीडियम मध्ये त्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ1 धरायचा. ठीक आहे. बर, इथं काय होईल रे, एम पॉइंटला हा रे ऑफ लाईट बघा, ह्या ओ पॉइंट मधून असा रे ऑफ लाईट निघाला, ह्या एम पॉइंट पर्यंत जाऊन पोहोचला. एम पॉइंट वरती आता हा कशावरती पडणार आहे, ह्या स्फेरिकल सरफेस वरती, रिफ्रॅक्टिंग सरफेस वरती पडणार. आतापर्यंत तो कुठल्या ओ टू एम जात असताना μ1 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असलेल्या मीडियम मधून गेला. आता तो एम पासून पुढे कशामध्ये शिरणार आहे, μ2 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असलेल्या मीडियम मध्ये शिरणार. म्हणजे इथं मीडियम काय होणार आहे, चेंज होणार आहे. मीडियम चेंज होणार म्हटल्यानंतर इथं आपण काय होणार म्हणणार, रिफ्रॅक्शन होणार आहे. एम पॉइंटला काय होणार आहे रे, रिफ्रॅक्शन. मग आता हा जो रिफ्रॅक्शन होणार आहे त्याच्या अगोदर आपण काय ड्रॉ करतो, नॉर्मल ड्रॉ करतो, बरोबर. मग सेंटर ऑफ कर्वेचर पासून ह्या एम पॉइंट पर्यंत आपण असा एक परपेंडिक्युलर ड्रॉ. हा काय झाला रे, हा नॉर्मल झाला, बरोबर. हा काय झाला, नॉर्मल झाला. ओके, नॉर्मल झाला, बरोबर. मग हा जो इन्सिडेंट रे आहे, ह्या इन्सिडेंट रेने नॉर्मलशी बनवलेला अँगल जो आहे त्याला आपण काय म्हणतो, अँगल ऑफ इन्सिडन्स, अँगल ऑफ इन्सिडन्स. ओके, ठीक आहे. मग आता असं लेट करूया की μ2 इज ग्रेटर दॅन, कसं आहे रे, μ2 इज ग्रेटर दॅन μ1 आहे, असं आपण लेट केलं. ओके, म्हणजे μ1 जे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे ते मीडियम कसं आहे, रेअर आहे, आणि μ2 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असलेलं मीडियम कसं आहे, डेन्सर आहे. ओके, मग आता मला सांगा, जो रे ऑफ लाईट आहे हा रेअरर मीडियम मधून आता डेन्सर मीडियम मध्ये शिरणार आहे. रेअरर टू डेन्सर जात असेल तर तो कुठं बेंड होतो रे, टुवर्ड्स नॉर्मल बेंड होत असतो, बरोबर. मग हा जो रे ऑफ लाईट आहे, हा रे ऑफ लाईट आता असा वर जाईल का, बरं आहे त्याच डायरेक्शन मध्ये जाणार आहे का, नाही जाणार, बेंड होणार आहे तो. मग बेंड होऊन असा वर जाईल किंवा खाली येईल, कुठे येईल रे, खाली येणार, कारण टुवर्ड्स नॉर्मल बेंड होणार. मग असा बेंड होऊन इकडे गेला, लक्षात आलं. मग हा जो रे ऑफ लाईट आहे एम पासून इकडे गेलेला, हा रे ऑफ लाईट आला 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 असा आला असा आला असा आला आणि इथं आला, बरोबर. तेव्हा इकडून एक रे ऑफ लाईट म्हणजेच ओ पॉइंट मधून आपण दोन रे घेतले, एक अलॉंग प्रिन्सिपल ऍक्सिस गेला आणि एक ओ टू एम आणि एम टू असा गेला, बरोबर. हे जे दोन्ही रे आहेत ह्या पॉइंटला काय झालेत, इंटरसेक्ट झालेत, मीट झालेत. म्हणजेच त्या पॉइंटला काय तयार होणार आहे रे, इमेज तयार होणार. काय तयार होणार आहे सांगा, इमेज फॉर्म होणार आहे. ओके, मग आईला काय म्हणणार आहे मी, इमेज. आईला काय म्हणू आपण रे, इमेज. ठीक आहे, ठीक. मग आता मला सांगा, μ2 जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे तो कुणाचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे, ज्या मीडियम मध्ये इन्सिडेंट रे आहे त्याचा का ज्या मीडियम मध्ये रिफ्रॅक्टेड रे आहे त्याचा. अगदी बरोबर, ज्या मीडियम मध्ये रिफ्रॅक्टेड रे आहे त्याचा. मग ज्या मीडियम मध्ये इन्सिडेंट रे होता तो त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय होता, μ1 आपण लेट केला होता, बरोबर. आता मग μ2 ला काय लिहिणार, μ2 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इन विच कुठला रे प्रेझेंट, रिफ्रॅक्टेड रे प्रेझेंट. ओके, ठीक आहे. मग दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या तुम्हाला. कोणत्या दोन गोष्टी, ज्या मीडियम मध्ये इन्सिडेंट रे आहे त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ1 मानायचा, आणि ज्या मीडियम मध्ये रिफ्रॅक्टेड रे आहे त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय मानायचा, μ2 मानायचा. ओके, ठीक आहे. पुढे जाऊया आता. बघा इथं दोन गोष्टी समजलेल्या आहेत. आता बघा पुढे, हा जो रिफ्रॅक्टेड रे आहे ह्या रिफ्रॅक्टेड रेने नॉर्मलशी बनवलेला अँगल काय होतो, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन होतो. ओके, मग आर इज इक्वल टू काय ना सांगा, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन येणार. पुढे आता पुढे जाऊया थोडस. ज्या हा जो डिस्टन्सेस मोजणार आहे आपण, आता मिररच्या केसमध्ये सुद्धा आपण सगळे डिस्टन्सेस कुठून मोजायचो, पोल पासून मोजायचो, बरोबर. पोलला आपण काय करायचो, ओरिजिन लेट करायचो आणि डिस्टन्सेस सगळे मेजर करायचो. ओके, मग आता डिस्टन्सेस जे मोजणार आहे आपण ते मला सांगा कसं मोजणार आहे, पोल पासून मोजणार आहे. मग ह्या पोल पासून ज्या डिस्टन्स वरती ऑब्जेक्ट ठेवलाय त्या डिस्टन्सला आपण काय म्हणूया, ऑब्जेक्ट डिस्टन्स. ओके, ऑब्जेक्ट डिस्टन्स म्हणूया. ओके, मग मला सांगा यू ला आपण काय म्हणणार आहे, यू इज इक्वल टू ऑब्जेक्ट डिस्टन्स. बरं, इमेज कुठे फॉर्म झाली रे, इमेज इथं फॉर्म झाली. पोल पासून किती डिस्टन्स वरती, मग आता P2I हे डिस्टन्स जे येणार आहे, P2I येणार आहे, ह्याला आपण काय म्हणणार आहे सांगा, इमेज डिस्टन्स म्हणणार, बरोबर. म्हणजेच V आपण लेट केला, V इज इक्वल टू काय आला, इमेज डिस्टन्स. बर, P2C म्हणजे पोल आणि सेंटर ऑफ कर्वेचर ह्यांच्यामधल्या डिस्टन्सला आपण ऑलरेडी काय म्हणलं रे, रेडियस ऑफ कर्वेचर. आर ला काय म्हणलं आपण, रेडियस ऑफ कर्वेचर. ठीक आहे. आता पुढे जाऊया. आता ह्या केसमध्ये आपण सगळं कन्सिडर केलेलं आहे. आय म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स आहे, आर म्हणजे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आहे. आता नेक्स्ट बघा मी काय सांगतोय, हा जो इन्सिडेंट रे बघा मी काय सांगतोय, हा जो इन्सिडेंट रे ह्या इन्सिडेंट रेने प्रिन्सिपल ऍक्सिसशी जो रे अँगल बनवलाय त्याला मी अल्फा लेट करतो. काय लेट केला मी, अल्फा.
पुढे नॉर्मलने प्रिन्सिपल ऍक्सिसशी जो अँगल बनवलाय त्याला मी हा जो आहे ह्याला आपण बीटा लेट करूया. काय करूया, ह्याला बीटा लेट केला बघा. हा जो अँगल आहे ह्याला मी काय म्हणतोय, बीटा. आणि हा जो अँगल आहे जो रिफ्रॅक्टेड रे नॉर्मलशी केलाय त्याला आपण मी गॅमा लेट करतो. काय लेट केला, गॅमा. ओके, ठीक आहे. आता ह्या डायग्राम कडे बघून मला तुम्ही सांगायचं आहे की टॅन अल्फा इज इक्वल टू, समजा जर अल्फा, बीटा आणि गॅमा हे एकदम छोटे असतील, ऍज वेल ऍज अँगल ऑफ इन्सिडन्स सुद्धा कसा असेल रे, छोटा असेल. बरोबर. बघा मी काय सांगतोय, इफ आय अँड आर आर व्हेरी स्मॉल, व्हेरी कसे असतील रे, स्मॉल असतील. बरोबर. मग साइन आय इज इक्वल टू काय येणार रे, तुम्हाला माहिती आहे स्मॉल अँगल अप्रॉक्सिमेशनच्या केसमध्ये साइन थिटा इज इक्वल टू कसा येतो, थिटा येतो. बरोबर. मग साइन आय इज इक्वल टू आय अँड साइन ऑफ आर इज इक्वल टू कसा येणार आहे, आर येणार आहे. ओके. मग आता ह्या डायग्राम कडे बघून मला तुम्ही सांगायचं आहे ऑल्सो अल्फा, बीटा आणि गॅमा हे सुद्धा कसे येणार, ते एकदम छोटे येणार आहेत. मग टॅन अल्फा इज इक्वल टू सुद्धा काय येणार आहे, अल्फा. बघा मी काय सांगतोय, स्मॉल अँगल अप्रॉक्सिमेशन जर इफ थिटा इज व्हेरी स्मॉल असेल, थिटा कसा असेल, व्हेरी स्मॉल असेल आणि तो रॅडियन मध्ये मोजला असेल तर साइन थिटा इज इक्वल टू थिटा येतो, ऍज वेल ऍज टॅन थिटा इज इक्वल टू पण काय येणार आहे रे, थिटा येणार आहे. ओके. मग मला सांगा जर थिटा म्हणजे इथं काय अँगल ऑफ इन्सिडन्स जर अल्फा, बीटा, गॅमा हे सुद्धा जर स्मॉल असतील तर मला सांगा हा जो आहे हा MP, हा जो आर्क आहे ऍक्च्युली आता दिसतोय तो आपल्याला कसा दिसेल रे, जवळ जवळ कसा दिसेल, स्ट्रेट लाईन दिसेल. बरोबर. MP जो आर्क आहे, आर्क MP बिकम्स कसा रे, स्ट्रेट लाईन. लक्षात येते, आर्क जो MP आहे तो कसा येईल रे, स्ट्रेट लाईन येईल. बरोबर. म्हणजेच हा अल्फा, बीटा आणि गॅमा एकदम छोटे आहेत, म्हणजेच हा जो पी एम आहे तो पी च्या अगदी जवळ 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 येणार. बरोबर. म्हणजेच MP कसा दिसेल, ऍक्च्युली आर्क न दिसता कसा दिसेल, तो स्ट्रेट लाईन दिसणार आहे. मग तसंच इथं आपण टॅन अल्फा इज इक्वल टू अल्फा लिहू शकतो. मग आता ह्या ट्रायंगल कडे बघून सांगा मला कोणता ट्रायंगल, OPM. बरोबर. हा जो आहे OPM, मी आता आर्कला काय म्हणतो, स्ट्रेट लाईन म्हणतो. बरोबर. ऍक्च्युली हा जो MP आहे तो स्ट्रेट लाईन झालेला आहे अँगल छोटे असल्यामुळे. मग टॅन अल्फा इज इक्वल टू काय सांगा, अल्फाच्या अपोजिट काय सांगा, MP अपॉन ऍडजस्टंट साइड काय सांगा, OP. OP म्हणजे काय येणार आहे, U. लक्षात आलंय. परत एकदा सांगतो, अँगल छोटे असल्यामुळं हा जो MP हा आर्क न दिसता कशी दिसेल रे, स्ट्रेट लाईन दिसणार आहे. ओके. मग पुढे बघूया आपण टॅन अल्फा इज इक्वल टू काय लिहिलं, अल्फा इज इक्वल टू MP अपॉन U ऍज वेल ऍज टॅन बीटा इज इक्वल टू, तुम्ही सांगायचं बीटाच लिहू शकतो आपण कारण अँगल सगळे आपण स्मॉल कन्सिडर केले. मग कोणता ट्रायंगल बघणार, CPM. बरोबर. ऍक्च्युली P इथं आहे परंतु आता काय झालं, अँगल छोटे असल्यामुळे P इथं दाखवतोय आपण. मग CPM. बरोबर. इथं काय ना सांगा, टॅन बीटा इज इक्वल टू MP अपॉन ऍडजस्टंट, अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. मग अपोजिट साइड काय झाली, MP अपॉन काय येणार सांगा, R, रेडियस ऑफ कर्वेचर. ओके. ठीक आहे. त्याच्यानंतर टॅन गॅमा इज इक्वल टू काय येणार सांगा, गॅमा. हा तर मग गॅमाचं काय सांगा, गॅमा इज इक्वल टू अपोजिट साइड काय MP अपॉन ऍडजस्टंट साइड काय येणार सांगा, I2P. I2P ला काय म्हणलं आपण, V, इमेज डिस्टन्स. ओके. हे तीन आपण कन्सिडर केलेले आहेत. आता पुढे मी काय करतो, इथं ह्या पॉइंटला काय झालेलं आहे, रिफ्रॅक्शन झालेलं आहे, लाईटचं काय झालेलं आहे रे, रिफ्रॅक्शन झालेलं आहे. म्हटल्यानंतर मी तिथं काय अप्लाय करू शकतो, स्नेल्स लॉ अप्लाय करू शकतो. मग अप्लाय स्नेल्स लॉ अप्लाय करतो. इथं काय, या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ1 इंटू त्या मीडियम मध्ये कुठला अँगल आहे, I, साइन ऑफ I इज इक्वल टू ह्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ2 इंटू साइन ऑफ R. ओके. परंतु इथं सांगा मला अँगल छोटे असल्यामुळे साइन I इज इक्वल टू I, साइन R इज इक्वल टू R. बरोबर. μ1 इंटू काय येणार सांगा, I इज इक्वल टू μ2 इंटू काय येणार आहे, R. ओके. साइन I इज इक्वल टू I टाकला, साइन R इज इक्वल टू R टाकला. ओके. आता ह्या डायग्राम कडे बघून मला सांगायचं तुम्ही, हा अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू I. एक्सटेरियर अँगल आहे बघा, मी हा अँगल ड्रॉ करतो बघा, ट्रायंगल हा असा आहे बघा, हा I आहे अँगल ऑफ इन्सिडन्स, त्याच्यानंतर हा अल्फा आहे आणि हा काय रे, बीटा आहे. ओके.
म्हणजे OCM या ट्रायंगल मध्ये मी तुम्हाला सांगतोय बघायला, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू काय येईल रे, आय येईल, एक्सटेरियर, बरोबर. मग आय बट अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू आय लिहिला. ऍज वेल ऍज दुसरा एक ट्रायंगल बघा मला, हा गॅमा प्लस आर, बघा ड्रॉ करून दाखवतो मी. हा काय रे, गॅमा आहे, हा आर आहे, आणि हा जो आहे हा काय रे, बीटा आहे, बरोबर. मग मला सांगा गॅमा प्लस आर इज इक्वल टू काय येणार आहे, बीटा येणार आहे, बरोबर. इथं सुद्धा मी एक्सटेरियर थिअरम अप्लाय करतोय. ऑल्सो गॅमा प्लस आर इज इक्वल टू काय येणार आहे, बीटा येणार आहे. मग ह्याच्यावरून आर ची व्हॅल्यू किती येईल सांगा, आर इज इक्वल टू बीटा मायनस गॅमा. बघा आय ची व्हॅल्यू निघाली, आर ची व्हॅल्यू निघाली, ह्या दोन्ही ह्या इक्वेशन मध्ये टाकूया व्हॅल्यू. मग काय ना सांगा, μ1 आय ची व्हॅल्यू काय सांगा, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू μ2 आर ची व्हॅल्यू काय सांगा, बीटा मायनस आर, सॉरी बीटा मायनस गॅमा. ठीक आहे. आता आतमध्ये मल्टिप्लाय करायचं आहे, फक्त मल्टिप्लाय करून सांगा मला तुम्ही काय येईल रे. मल्टिप्लाय केल्यानंतर असं दिसेल μ1 अल्फा प्लस μ1 बीटा इज इक्वल टू μ2 बीटा मायनस μ2 गॅमा. ओके. आता काय करतोय मी, हे लिहून झालेलं आहे तुमचं सगळं. आता काय करतोय बघा, ज्या बीटाच्या टर्म्स आहेत त्या एका बाजूला घेतोय. ठीक आहे. मग काय ना, μ1 अल्फा आणि पलीकडला जो आहे हा बघा मायनस μ2 गॅमा वाला अलीकडे आला, प्लस μ2 गॅमा इज इक्वल टू काय येणार रे, μ2 बीटा मायनस μ1 बीटा. लक्षात आलं. मग इथं काय रे, असं लिहूया आपण, μ2 गॅमा प्लस μ1 अल्फा इज इक्वल टू बीटा कॉमन काढतोय, μ2 मायनस μ1. समजलंय. आता गॅमा, अल्फा आणि बीटाच्या व्हॅल्यू टाकायच्यात आपल्याला. लक्षात येतं तुमच्या. आता काय करतो बघा, गॅमा, अल्फा आणि बीटा आपण ऑलरेडी व्हॅल्यू काढलेले आहेत. टॅन गॅमा इज इक्वल टू गॅमा, टॅन अल्फा इज इक्वल टू अल्फा, टॅन बीटा इज इक्वल टू बीटा. आपण त्या व्हॅल्यू काढलेल्या त्या टाकतोय बघा. मी इथं काय करतोय मग, μ2 इंटू गॅमाची व्हॅल्यू किती आहे सांगा, MP अपॉन व्ही प्लस μ1 इंटू अल्फाची व्हॅल्यू काय सांगा, MP अपॉन यू इज इक्वल टू, हे लिहून झाले तुमचं, इज इक्वल टू बीटा μ2 मायनस μ1 इंटू बीटा किती आहे बोला, MP अपॉन आर. बरोबर. हे MP आणि MP काय झाले रे, कॅन्सल झालं. बरोबर आहे. MP काय झाले, कॅन्सल झाले. मग काय राहिलं, μ2 अपॉन व्ही प्लस μ1 अपॉन, आता मला सांगा यू जो आहे तो यू कसा घेणार आहे तुम्ही. यू बघा इन्सिडेंट रेची डायरेक्शन अशी आहे आणि इथून आपण यू असं मोजतो, बरोबर. त्यानंतर यू कसं घेणार, मायनस यू इज इक्वल टू μ2 मायनस μ1 अपॉन काय येणार रे, आर येणार. लक्षात आलं. समजतंय का बघा सगळ्यांना. म्हणजे जो फॉर्म्युला आपल्याला फायनल फॉर्म्युला मिळणार आहे तो फॉर्म्युला काय मिळणार आहे, μ2 अपॉन व्ही मायनस μ1 अपॉन यू इज इक्वल टू μ2 मायनस μ1 अपॉन आर. हा फॉर्म्युला जो आहे हा फॉर्म्युला मित्रांनो पाठ पाहिजे. हा फॉर्म्युला पाठ आणि पाठच पाहिजे. लक्षात राहील हे. वेअर μ2 म्हणजे काय आहे, ज्या मीडियम मध्ये रिफ्रॅक्टेड रे आहे. μ1 म्हणजे काय आहे, ज्या मीडियम मध्ये इन्सिडेंट रे आहे. बघा हे सगळं लिहून झालं तुमचं. बघा μ2 म्हणजे काय सांगा, ज्या मीडियम मध्ये रिफ्रॅक्टेड रे आहे तो मीडियम, त्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. μ1 म्हणजे काय, ज्या मीडियम मध्ये इन्सिडेंट रे होता त्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ओके. μ2 मायनस μ1 अपॉन आर. आता हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला वापरताना अप्लाय प्रॉपर साइन कन्व्हेन्शन्स ड्युरिंग प्रॉब्लेम सॉल्विंग. बरोबर. प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना प्रॉपर काय आपल्याला अप्लाय करायचं आहे, साइन कन्व्हेन्शन्स अप्लाय करायचे आहे. ओके. आता पुढे जाऊया थोडंसं.
नोट बघा, नोट मी काय सांगतोय, समजा हा जो फॉर्म्युला आहे कुठला, म्यू टू अपॉन व्ही मायनस म्यू वन अपॉन यू इज इक्वल टू म्यू टू मायनस म्यू वन अपॉन आर. ह्याच्या केसमध्ये आपण काय प्रिकॉशन घेतलेले लक्षात घ्या व्यवस्थित सगळ्यांनी. अल्फा बीटा गॅमा हे सगळे अँगल ऑफ इन्सिडेंट सुद्धा हे सगळे अँगल काय घेतलेले आहेत, व्हेरी व्हेरी स्मॉल घेतलेले आहेत आणि मेजर्ड इन रॅडियन घेतलेले आहेत. आणि म्हणूनच आपण तिथं स्मॉल अँगल अप्रॉक्सिमेशन अप्लाय करून हा जो एमपी आहे, हा एमपी काय कन्सिडर केलाय, आर्क नसून स्ट्रेट लाईन आहे, बरोबर. आणि हा पी पॉईंट जो आहे तो, आता हा जो पॉईंट आहे इथून परपेंडिक्युलर टाकला, हा जो एमपी जो आहे आर्क नसून काय रे, जवळजवळ स्ट्रेट लाईन आहे, असं कन्सिडर आपण केलेलं, लक्षात ठेवा. हे पुढे आता नोट काय कन्सिडर, हा जो फॉर्म्युला काय केला, म्यू टू अपॉन व्ही मायनस म्यू वन अपॉन यू इज इक्वल टू म्यू टू मायनस म्यू वन अपॉन आर. हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ करायचा आहे. डेरिव्हेशन तुमच्या लक्षात राहिले ठीक, नाही लक्षात राहिले तरी सुद्धा काही अडचण येणार नाही. ओके, हा फॉर्म्युला मात्र तुम्हाला पाठ करून ठेवायचा आहे. आता हा फॉर्म्युला सगळ्या सरफेस साठी अप्लाय करू शकतो आपण. प्लेन सरफेस जर असेल, फॉर प्लेन सरफेस जर समजा प्लेन सरफेस असेल तर कसा अप्लाय करता येतो बघा. समजा हा प्लेन सरफेस आहे, मग प्लेन सरफेस म्हणल्यावर रेडियस ऑफ कर्वेचर किती येणार रे, इन्फिनिटी. प्लेन सरफेस साठी रेडियस ऑफ कर्वेचर किती येते, इन्फिनिटी. मग टाका बघू इथं, म्यू टू अपॉन व्ही मायनस म्यू वन अपॉन यू इज इक्वल टू म्यू टू मायनस म्यू वन अपॉन इन्फिनिटी. आता कुठल्याही नंबरला इन्फिनिटी डिवाइड केलं तर किती येतं रे, 0 येतं. मग म्यू टू अपॉन व्ही, आता हा मायनस म्यू वन अपॉन यू वाला पलीकडे ढकलला, काय येणार, म्यू वन अपॉन यू. ओके, आता व्ही जो आहे तो पलीकडे गेल्यानंतर मल्टिप्लाय होईल, बरोबर. इथं डिवाइड आहे म्हटल्यावर काय येणार सांगा, म्यू टू अपॉन म्यू वन इज इक्वल टू व्ही अपॉन यू. लक्षात आलं, म्यू टू अपॉन म्यू वन इज इक्वल टू व्ही अपॉन यू, बरोबर. आणि व्ही अपॉन यू म्हणजेच काय, मॅग्निफिकेशन आहे, म्हणजेच काय आहे, मॅग्निफिकेशन आहे. तरी सुद्धा सगळ्यात महत्वाचं, व्ही म्हणजे काय, कोणाचं डिस्टन्स आहे सांगा, इमेजचं डिस्टन्स आहे, बरोबर. आणि यू म्हणजे काय, ऑब्जेक्टचं डिस्टन्स आहे. इमेजचं डिस्टन्स म्हणजे कसली डेप्थ रे, ऍपरंट डेप्थ, डी ऍपरंट अपॉन ऑब्जेक्टचं डिस्टन्स म्हणजे खरोखरच किती डिस्टन्स वरती किंवा किती डेप्थ वरती ऑब्जेक्ट असतो, डी रियल, बरोबर, इज इक्वल टू म्यू टू अपॉन म्यू वन. हा जो फॉर्म्युला मित्रांनो, हा फॉर्म्युला कसा पाहिजे, पाठ आणि पाठच पाहिजे. लक्षात आलं. प्लेन सरफेसच्या केसमध्ये हा फॉर्म्युला पाठ करून ठेवायचा आहे. आता पुढे बघूया, हे समजलंय सगळ्यांना, डायग्राम प्रॉपर ड्रॉ करायची. हा अल्फा आहे, हा बीटा आहे, हा गॅमा आहे, बरोबर. इथं काय, हा इन्सिडेंट रे आहे, हा रिफ्रॅक्टेड रे. इन्सिडेंट रे नॉर्मलशी जो ब्लॅक मध्ये दाखवलाय तो नॉर्मल आहे, नॉर्मलशी बनवलेला अँगल ऑफ इन्सिडन्स आहे, हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, सगळे अँगल जर स्मॉल असतील, अल्फा बीटा गॅमा आय आणि आर स्मॉल असतील, तर हा जो एमपी आहे, हा एमपी आर्क नसून कसा दिसेल आपल्याला, स्ट्रेट लाईन दिसणार आहे, बरोबर. आणि त्या केसमध्ये आपण हे ट्रायंगल कन्सिडर करून टॅन अल्फा, टॅन बीटा आणि टॅन गॅमा अप्लाय करून त्यांच्या व्हॅल्यू काढलेल्या आहेत. समजलं, ठीक आहे. आता पुढे जायचंय. एक नोट मधला पहिला पॉईंट झाला आपण फॉर प्लेन सरफेस. आता मित्रांनो, नोट मधला दुसरा पॉईंट सांगतोय मी तुम्हाला, लक्ष द्या व्यवस्थित. समजा मोर दॅन 2 सरफेस असतील, हा जो फॉर्म्युला म्यू टू अपॉन व्ही मायनस म्यू वन अपॉन यू इज इक्वल टू म्यू टू मायनस म्यू वन अपॉन आर. समजा हा एक सरफेस आहे, फर्स्ट सरफेस आहे, बरोबर. समजा हा एक आहे, सेकंड सरफेस. आणि समजा हा एक थर्ड सरफेस. ओके, ह्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स समजा इकडे मीडियम आहे, ह्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू वन घेऊया, ह्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू टू घेऊया, ह्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू थ्री घेऊया, आणि इकडे जो आहे तो म्यू फोर घेऊया. ओके, असं कन्सिडर करूया. लक्षात आलं. मग आता ह्या केसमध्ये तुम्ही हा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला कसा अप्लाय करणार. आतापर्यंत दोनच आपण मीडियम बघितले होते, ज्या मीडियम मध्ये इन्सिडेंट रिप्रेझेंट आहे तो, आणि ज्या मीडियम मध्ये रिफ्रॅक्टेड रिप्रेझेंट असेल तो, बरोबर. आपल्याला एक गोष्ट माहित झालेली आहे काय रे, इन्सिडेंट रे ज्या मीडियम मध्ये आहे त्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय लेट करायचा, म्यू वन. आणि रिफ्रॅक्टेड जो रे ज्या मीडियम मध्ये आहे त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय लेट करायचा, म्यू टू. इथं लिहूया, म्यू वन ज्या मीडियम मध्ये इन्सिडेंट रे आहे, ओके, आणि म्यू टू ज्या मीडियम मध्ये रिफ्रॅक्टेड रे आहे. ओके, ठीक. मग आता ह्या केसमध्ये बघा, समजा हा इथं ऑब्जेक्ट आहे, या ओ पॉइंटला ऑब्जेक्ट आहे, तर हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला अप्लाय करा. आता मला सांगा, रिफ्रॅक्शन जे होणार आहे ते रिफ्रॅक्शन कुठं कुठं होणार आहे, ह्या मीडियम मधून ह्या मीडियम मध्ये, म्हणजेच पहिल्या सरफेसच्या इथं असं लिहूया, रिफ्रॅक्शन
ऍट फर्स्ट सरफेस. अप्लाय करा बघू तो फॉर्म्युला म्यू टू अपॉन व्ही वाला. मी काय सांगितलंय, ज्या मीडियम मध्ये इन्सिडेंट रे म्हणजे समजा आता हा ऑब्जेक्ट ह्या मीडियम मध्ये म्हटल्यावर इन्सिडेंट रे कोणत्या मीडियम मध्ये असणार μ1 बरोबर. रिफ्रॅक्टेड रे कोणत्या मीडियम मध्ये असणार μ2. लक्षात आलं. ऍक्च्युअली काय होणार आहे, समजा ह्या ऑब्जेक्टची इमेज इथं फॉर्म होईल कुठतरी. ही इमेज ह्या सरफेस साठी काय होईल, ऑब्जेक्ट होईल. त्या इमेजची परत इमेज इथं होईल. ही इमेज ह्या सरफेस साठी काय होईल, ऑब्जेक्ट होईल. त्या इमेजची इमेज इकडे होईल. लक्षात आलं. आता विचार करूया पहिल्यांदा. रिफ्रॅक्शन जे होणार आहे ते ह्या सरफेस कडून होणार आहे, ह्या सरफेस कडून पण होणार आहे, ऍज वेल एज ह्या सरफेस कडून पण होणार आहे बरोबर. आता रिफ्रॅक्शन पहिल्या सरफेस कडून होताना विचार करूया. हा फॉर्म्युला अप्लाय करूया. μ2 अपॉन बघा रिफ्रॅक्टेड रे कोणत्या मीडियम मध्ये असणार, इथं असणार. अगदी बरोबर. μ2 अपॉन व्ही बरोबर. व्ही म्हणजे इमेजचं डिस्टन्स आहे. मायनस μ1 इन्सिडेंट रे अपॉन. आता हे तुमच्या लक्षात आलं म्हणजे इथं काय ना सांगा, इथं ह्या सरफेसच्या केसमध्ये इथं μ1 म्हणजे ज्या मीडियम मध्ये इन्सिडेंट रे आहे तो बरोबर. ह्या केसमध्ये μ1 इज इक्वल टू कोण येणार आहे, μ1च येणार आहे बरोबर. आणि μ2 इज इक्वल टू काय येणार आहे, μ2च येणार आहे. कारण ह्या मीडियम मध्ये समजा इथे इन्सिडेंट रे असेल तर त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय आहे, μ1. आणि रिफ्रॅक्टेड रे इकडे असेल त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ2 येणार. ओके. म्हणजे इथं μ1 आणि μ2च्या व्हॅल्यू ह्या फॉर्म्युल्यामध्ये ह्या येणार आहे. समजा रिफ्रॅक्शन इथं झालं, रिफ्रॅक्शन ऍट सेकंड. आता ह्या केसमध्ये सांगा आता काय होणार आहे, हे जे मीडियम आहे ह्या मीडियम मध्ये इन्सिडेंट रे होणार. आता इथं समजा इमेज फॉर्म झाली याच्याकडून, तर आता ह्या इमेज मधून इकडे रे जाईल बरोबर. म्हणजे सेकंड सरफेस साठी इन्सिडेंट रे जो आहे तो इकडून येणार. कोणत्या मीडियम मधून, μ2. म्हणजे तिथं μ1 इज इक्वल टू काय येणार सांगा, μ2 येणार बरोबर. ज्या मीडियम मध्ये इन्सिडेंट रे प्रेझेंट आहे ते मीडियम म्हणजे कुठला येणार आहे, सेकंड सरफेस कडून रिफ्रॅक्शन होत असताना μ2. आणि आता ह्याच्याकडून रिफ्रॅक्टेड रे पलीकडे जाणार म्हणजे कोणत्या मीडियम मध्ये जाणार, μ3. μ2 इज इक्वल टू काय येणार सांगा, μ3. ओके. समजा रिफ्रॅक्शन थर्ड सरफेस कडून होणार आहे, थर्ड सरफेस कडून होणार रिफ्रॅक्शन आहे. तर ह्या केसमध्ये मला सांगा इन्सिडेंट रे कुठे असणार, इथं असणार. अगदी बरोबर. मग कोणत्या मीडियम मध्ये, थर्ड μ3 रिफ्रॅक्टेड. मग μ1च्या जागेवर काय लिहिणार, इथं μ3 लिहिणार. आणि रिफ्रॅक्टेड रे इथं असणार आहे. मग μ2च्या जागेवर काय लिहिणार, μ4 लिहिणार. ओके ठीक. आता पुढे जाऊया. अजून सांगतो, इथं ऑब्जेक्ट डिस्टन्स काय असणार आहे, u बरोबर. आणि इमेज डिस्टन्स v असणार. आता विचार करा इथं जे इमेज डिस्टन्स v असणार आहे ते ह्याच्यासाठी काय होणार, ऑब्जेक्ट डिस्टन्स. समजलाय हा पॉईंट, समजलाय का बघा. म्हणजे इथे किती तुम्हाला मीडियम असू द्या, रिफ्रॅक्टिंग सरफेस असू द्या, किती मीडियम असू द्या, तुम्हाला फॉर्म्युला अप्लाय करताना μ1 आणि μ2 हे कोणते घ्यायचे आहेत हे अगोदर ठरवायचं. आलं लक्षात. आता पुढे जाऊया. ऍडिशनल पुढे जायचंय. ऍडिशनल इन्फॉर्मेशन मधला पुढचा पॉईंट देतो मी तुम्हाला. असा पॉईंट आहे फर्स्ट फोकस. फर्स्ट फोकस म्हणजे काय आहे बघा अगोदर, आणि त्याच्यानंतर आपण इथं सेकंड फोकस पण बघूया. सेकंड फोकस प्रॉब्लेम जर सॉल्व्ह करायचे असतील तर तुम्हाला थिअरी प्रॉपर समजली पाहिजे. लक्षात आलं. μ1 कुठला घ्यायचा, μ2 कुठला घ्यायचा हे समजलं पाहिजे. जर दोनच मीडियम असतील तर कुठलीही अडचण येणार नाही. लक्षात. ज्या मीडियम मध्ये इन्सिडेंट रे त्याचा μ1 घ्या, ज्या मीडियम मध्ये रिफ्रॅक्टेड रे त्याचा μ2 घ्या. जर समजा मोर दॅन 2 मीडियम असतील तर काय करायचं, पहिल्यांदा ज्या मीडियम मध्ये इन्सिडेंट रे त्याचा μ1 घ्यायचा, ज्या मीडियम मध्ये रिफ्रॅक्टेड रे त्याचा μ2 घ्यायचा. बरं, पहिल्या सरफेस कडून झालेलं रिफ्रॅक्शन म्हणजे असं विचार करा बघा, मी तुम्हाला दाखवतो परत एकदा. इथं अशी मी डायग्राम ड्रॉ केली होती बरोबर. इथं μ1 घेतला होता, इथं μ2, μ3 आणि इकडे μ4 घेतलं होतं बरोबर. सुरुवातीला ह्याच्याकडून रिफ्रॅक्शन होत असताना याला विचारलं इन्सिडेंट रे कुठून येणार आहे, सर इकडून इन्सिडेंट रे येणार. मग μ1 इज इक्वल टू काय येणार आहे, μ1च येणार बरोबर. μ2 इज इक्वल टू काय येणार आहे, μ2च येणार. ओके. ह्याच्याकडून रिफ्रॅक्शन होत असताना त्याला विचारलं सांग रे इन्सिडेंट रे कुठून येणार आहे, सर इकडून येणार आहे. कोणत्या मीडियम मधून येणार आहे, μ2. म्हणजेच μ1च्या जागेवर काय टाकणार, इथं μ2 टाकणार बरोबर. सांग रिफ्रॅक्टेड रे कुठे असणार, पलीकडे असणार. μ2च्या जागेवर काय टाकणार, μ3 टाकणार बरोबर. त्याच्यानंतर समज थर्ड सरफेस कडून रिफ्रॅक्शन होत असताना याला विचारा सांग रे तुझ्यासाठी इन्सिडेंट रे कुठून येणार, सर इकडून येणार आहे. मग μ1 इज इक्वल टू काय टाकणार, μ3 टाकणार. आणि रिफ्रॅक्टेड रे कुठे असणार, इकडे असणार. मग μ2 इज इक्वल टू μ4 टाकणार. लक्षात आलं. ठीक आहे. आता पुढे जायचं फर्स्ट फोकस आणि सेकंड फोकस ह्या दोन टर्म्स बघायच्या.
फर्स्ट फोकस म्हणजे काय आहे, सिंपल बघा मित्रांनो. मला समजा ही अशी रिफ्रॅक्टिंग सरफेस घेतला मी, बरोबर, आणि हा प्रिन्सिपल ऍक्सिस आहे. समजा मला एक पॉइंट ऑब्जेक्ट ठेवायचा आहे. कुठं ठेवू द्या, इथं समजा मी पॉइंट ऑब्जेक्ट ठेवला, इथं सुद्धा ठेवू शकतो, इथं सुद्धा ठेवू शकतो, कुठेही ठेवा तुम्ही पॉइंट ऑब्जेक्ट, कुठेही ठेवा. फक्त काय कंडिशन आहे की ह्या पॉइंट ऑब्जेक्टची जी इमेज आहे ती इमेज इन्फिनिटीवरती तयार झाली पाहिजे. कुठे तयार झाली पाहिजे, इन्फिनिटीवरती तयार झाली पाहिजे. म्हणजे ऑब्जेक्ट अशा पॉइंटला ठेवायचा की ज्या पॉइंटला ऑब्जेक्ट ठेवल्यानंतर त्याची इमेज इन्फिनिटीवरती तयार होईल. मग हे कधी शक्य आहे, तर समजा आपल्याला माहित आहे फोकसवरती जर पॉइंट ठेवला तर फोकसमधून जे निघणारे रेज आहेत हे आफ्टर रिफ्रॅक्शन कसे होतात रे, पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस, पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस, बरोबर आहे का नाही. आपल्याला माहित आहे आला पॅरलल, गेला फोकसमधून, किंवा गेला फोकसमधून तर कसा झाला, पॅरलल झाला. म्हणजे फोकसमधून जर रे ऑफ लाईट निघत असतील तर रिफ्रॅक्शन झाल्यानंतर ते प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरलल होतील, आणि उलट जर पॅरलल येत असतील तर ते फोकसमधून जातील. मग असा पॉइंट प्रिन्सिपल ऍक्सिस वरील असलेला असा पॉइंट की ज्या पॉइंटला ऑब्जेक्ट ठेवल्यानंतर इमेज जी फॉर्म होणार आहे ती इमेज कुठे फॉर्म होईल, इन्फिनिटीवरती फॉर्म होईल. तो जो पॉइंट आहे त्यालाच म्हणतात फर्स्ट फोकस. कसला फोकस, फर्स्ट फोकस. कसला फोकस, फर्स्ट फोकस. फर्स्ट फोकस इज that point on the principal axis at which if object is placed then its image will be formed at infinity. फर्स्ट फोकस हा प्रिन्सिपल ऍक्सिस वरती असलेला असा पॉइंट आहे ज्या पॉइंटला जर आपण ऑब्जेक्ट ठेवला तर त्याची इमेज कुठे फॉर्म होईल, इन्फिनिटी वरती फॉर्म होईल. ह्याच्यासाठी प्रिन्सिपल कोणतं माहित पाहिजे, फोकस मधून जाणारा प्रत्येक रे हा रिफ्रॅक्शन झाल्यानंतर कसा जातो रे, प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरलल जात असतो. आता उलटा विचार करूया. आता कसं झालंय इथं, ऑब्जेक्ट कुठे ठेवलाय, ऑब्जेक्ट ठेवलाय आपण फोकस F1 वरती, तर इमेज कुठे फॉर्म झालेली आहे, इमेज झालेली आहे इन्फिनिटी वरती फॉर्म. ओके, मग आता इथं दुसरा विचार करूया. इथं मला सांगा ऑब्जेक्ट इन्फिनिटी वरती आहे, कंडिशन बघा लक्षात येते का. हा समजा रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे, हा प्रिन्सिपल ऍक्सिस आहे, बरोबर, आणि ऑब्जेक्ट कुठे आहे सांगा, इन्फिनिटी वरती. मग ऑब्जेक्ट कडून येणारे रेज कसे येणार, पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस येणार, पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस येणार. लक्षात आलं, प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरलल आहे. म्हणजे इथं ऑब्जेक्ट कुठे आहे, ऑब्जेक्ट इज ऍट इन्फिनिटी, बरोबर. तर इमेज आता आफ्टर रिफ्रॅक्शन तुम्हाला माहिती आहे आला पॅरलल तर कशातून जातो, एका पॉइंट मधून. रे ऑफ लाईट इथून गेला, हा रे ऑफ लाईट असा इथून गेला, हा रे ऑफ लाईट इथून गेला असा, आणि हा रे ऑफ लाईट जो आहे तो असा इथून गेला. म्हणजे हे सगळे रे ऑफ लाईट काय झाले रे, एका पॉइंटला कॉन्व्हर्ज झाले. मग कोणत्या पॉइंटला जर ऑब्जेक्ट इन्फिनिटी वरती ठेवलाय तर त्या ऑब्जेक्टची इमेज कोणत्या पॉइंटला फॉर्म झाली, तो जो पॉइंट आहे त्या पॉइंटला काय म्हणायचं, सेकंड फोकस. इमेज कुठे फॉर्म व्हायला पाहिजे, फोकस वरती फॉर्म व्हायला पाहिजे. जर ऑब्जेक्ट इन्फिनिटी वरती ठेवलाय तर ज्या पॉइंटला इमेज फॉर्म होते तो पॉइंट म्हणजे कसला, सेकंड फोकस. आणि जर ऑब्जेक्ट एखाद्या पॉइंटला ठेवलाय तर इमेज इन्फिनिटी वरती फॉर्म होते, तर ज्या पॉइंटला ऑब्जेक्ट ठेवला होता तो पॉइंट म्हणजे फर्स्ट फोकस. समजलं. फर्स्ट फोकसच्या केसमध्ये सांगा फोकस वरती ऑब्जेक्ट आहे, इन्फिनिटी वरती इमेज आहे. इथे लिहूया फोकस वरती ऑब्जेक्ट, इन्फिनिटीवर इमेज. आणि इथं उलट आहे, इथं काय सांगितलंय, इन्फिनिटीवर ऑब्जेक्ट, फोकसवर इमेज. लक्षात आलं, इन्फिनिटी वरती ऑब्जेक्ट, फोकस वरती इमेज. आता इथं मला सांगा मित्रांनो, यू इज इक्वल टू किती येईल रे सांगा. इथं समजा पोल घेतलाय आपण आणि इथं यू, बरोबर. यू इज इक्वल टू काय ना सांगा, फोकल लेंथ, बरोबर आहे की नाही. आपण ह्याला काय म्हणतो, पोल पासूनचं फोकसचं डिस्टन्स, याला आपण काय म्हणतो रे, फोकल लेंथ म्हणतो, बरोबर. यू इज इक्वल टू काय ना सांगा, फोकल लेंथ. मग कसले येणार आहे, इथून बघा, इथून आपण लेफ्ट साइडला आणि इन्सिडेंट रेच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये डिस्टन्स मोजतोय. यू जे आहे ते इथून मोजणार 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असं, आणि इन्सिडेंट रे असा येतोय. म्हणजे एफ जे आहे ऑब्जेक्ट डिस्टन्स आहे ते कसं घेणार, निगेटिव्ह घेणार. बरं, इमेज किती, इमेज डिस्टन्स इज इक्वल टू किती, इमेज फॉर्म झाली कुठे, इन्फिनिटी वरती, मग इमेज डिस्टन्स इन्फिनिटी झाली. मग फॉर्म्युला कसा येणार सांगा, μ2, बरोबर. याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ2 आणि याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ1. इथं सुद्धा याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ2, याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ1. μ2 अपॉन व्ही म्हणजे काय सांगा, इन्फिनिटी, बरोबर, मायनस μ1 अपॉन यू इज इक्वल टू μ2 मायनस μ1 अपॉन आर येतोय. ओके, ठीक आहे.
मग आता इथं मला सांगा मित्रांनो कसं येणार आहे, म्यू टू अपॉन व्ही म्हणजे किती आहे रे, व्ही म्हणजे इन्फिनिटी आहे बरोबर. म्यू वन अपॉन यू म्हणजे किती आहे सांगा, मायनस एफ इज इक्वल टू म्यू टू मायनस म्यू वन अपॉन आर. हे काय होईल, मायनस मायनस प्लस होईल म्हणजे म्यू वन अपॉन एफ कसला फर्स्ट फोकल लेंथ म्हणूया आपण, फर्स्ट फोकल लेंथ. ओके, फर्स्ट फोकल लेंथ. आणि याला आपण कसली म्हणूया, सेकंड फोकल लेंथ. म्यू वन अपॉन एफ वन इज इक्वल टू काय येईल रे सांगा, म्यू टू मायनस म्यू वन अपॉन आर. समजते सगळ्यांना. मग आता एफ वन इज इक्वल टू किती रे, एफ वन चा फॉर्म्युला तयार करून सांगा बरोबर बघू मला. एफ वन इज इक्वल टू देअरफॉर एफ वन इथे लिहून दाखवतो मी, एफ वन इज इक्वल टू म्यू वन आर बघा, म्यू वन आर अपॉन म्यू टू मायनस म्यू वन. हा झाला फर्स्ट फोकल लेंथ. ओके, फक्त काय घेतलेली आपण त्याची मॅग्निट्यूड घेतलेली आहे, मॅग्निट्यूड विचारात घेतलेली आहे. ऑलरेडीच आपण सांगितलेलं आहे की फोकल लेंथ कसे निघते. पुढे इथं इथं ह्या केसमध्ये सांगा बरं फोकल लेंथ. हा फोकस इथं आहे बरोबर, पोल पासूनचं डिस्टन्स त्याला आपण काय म्हणतो, फोकल लेंथ. म्हणजे ह्याला आपण काय म्हणूया, F2 इज द सेकंड फोकल लेंथ. आता हा जो फॉर्म्युला आपण जसा इथं डिराईव्ह केला तसा तिथं डिराईव्ह करता येतो का बघा बरं. सांगा म्यू टू अपॉन व्ही मायनस म्यू वन अपॉन यू इज इक्वल टू म्यू टू मायनस म्यू वन अपॉन आर. ओके, मग ह्याच्यावरून आता व्हॅल्यू टाकूया. कसं आहे ना सांगा, म्यू टू अपॉन व्ही म्हणजे सांगा किती येणार आहे, इमेज कुठे फॉर्म झाली, फोकस वरती. मग इथं फोकस कसला येणार सांगा, इथं पोल आहे बरोबर, इन्सिडेंट रे असा आहे आणि आपण डिस्टन्स 1 2 3 4 5 6 7 म्हणजे इन्सिडेंट रेच्या डायरेक्शन मध्ये मोजतोय. म्हणजे इथं व्ही जो आहे तो काय येणार सांगा, प्लस F2 येणार आहे. हे डिस्टन्स येणार, इमेज डिस्टन्स. F2 मायनस म्यू टू अपॉन यू जे आहे ते किती सांगा, ऑब्जेक्ट कुठे आला, इन्फिनिटी वरती. म्हणजेच यू इज इक्वल टू इन्फिनिटी आहे. इन्फिनिटी इज इक्वल टू म्यू टू मायनस म्यू वन अपॉन आर. समजते सगळ्यांना. आता हे किती झालं, हे 0 झालं. म्यू टू अपॉन F2 इज इक्वल टू म्यू टू मायनस म्यू वन अपॉन किती रे, आर येणार. ओके, मग ह्याच्यावरून F2 इज इक्वल टू किती येईल रे, तर म्यू टू आर अपॉन म्यू टू मायनस म्यू वन. हा झाला फॉर्म्युला सेकंड फोकल लेंथचा. ओके, फर्स्ट फोकस समजला, ऑब्जेक्ट अशा डिस्टन्स अशा पॉईंट वरती ठेवायचं की इमेज कुठे फॉर्म झाली पाहिजे, इन्फिनिटी वरती इमेज फॉर्म झाली पाहिजे. हा झाला फर्स्ट फोकस बरोबर. सेकंड फोकस म्हणजे काय, ऑब्जेक्ट इन्फिनिटी वरती असेल तर ज्या पॉईंटला इमेज फॉर्म होते तो पॉईंट म्हणजे कसला रे, सेकंड फोकस. F1 इज इक्वल टू मिळाला, F2 इज इक्वल टू मिळाला. समजा दोघांचा रेशो घेतला, F1 अपॉन F2 इज इक्वल टू काय सांगा रे, म्यू वन आर अपॉन म्यू टू मायनस म्यू वन अपॉन हे काय F2 ची म्यू टू आर अपॉन म्यू टू मायनस म्यू वन बरोबर. हे कॅन्सल होईल, आर कॅन्सल होईल. सांगा F1 अपॉन F2 इज इक्वल टू म्यू वन अपॉन म्यू टू. ओके, लक्षात आले. हा सिंपल काय आहे रे, फोकल लेंथचा रेशो जो आहे त्याची मॅग्निट्यूड किती मिळाली, म्यू वन अपॉन म्यू टू मिळणार आहे. ठीक आहे, ह्याच्यावरती आता डिपेंड असणारे प्रॉब्लेम आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये सॉल्व्ह करणार आहे. ह्या अगोदर प्रॉपर समजलंय का बघा. समजलं नसेल तर एखादा डाऊट असेल तर कमेंट बॉक्स मध्ये टाका. व्यवस्थित अप्लाय करा फॉर्म्युला म्यू टू अपॉन व्ही मायनस म्यू वन अपॉन यू इज इक्वल टू म्यू टू मायनस म्यू वन अपॉन आर. हा फॉर्म्युला पाठ पाहिजे. पहिली स्टेप. दुसरी स्टेप, म्यू वन म्हणजेच कुणाचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ज्या मीडियम मध्ये इन्सिडेंट रे त्याचा. म्यू टू म्हणजे कुणाचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ज्या मीडियम मध्ये रिफ्रॅक्टेड रे त्याचा. ओके, हे लक्षात ठेवा.